गुड मॉर्निंग. फिल्टर आपल्या संपत आलेला आहे. आपण आधी काय पाहिलेलं आहे, सी फिल्टर, एल फिल्टर, एल सी फिल्टर. आज जो आपल्याला पाहायचा आहे तो सी एल सी फिल्टर आहे आणि लास्ट जो असेल तो आर सी फिल्टर असेल आपला. ठीक आहे. आता तुम्ही आपण सी शिकलेलो आहोत, आपण एल शिकलेलो आहोत, एल सी आपण पाहिलेलं आहे. तर सी एल सी पण आपल्याला इझिली समजेल. क्वेश्चन कसं आहे याच्यावरती असेल, ड्रॉ अँड एक्सप्लेन CLC filter or pi filter. Draw and explain CLC filter or pi filter. सेम फिगर येईल, फक्त कॉम्पोनंट्स आपल्याला काय करायचे, बदलायचे. इनपुट सेम, AC, रेक्टिफायरच्या आउटपुट नंतर आपण काय करणार आहोत, कॉम्पोनंट जोडणार आहोत. लास्टला RL आणि त्याच्या अक्रॉस आपण घेतो प्युअर DC आउटपुट. ठीक आहे. आता फक्त काय राहिले आपल्याला, काय राहिले, कॉम्पोनंट जोडायचे. आता कॉम्पोनंट्स याच्यामध्ये ड्रॉ कशी करायचे, तर कालच आपण पाहिलं की एलसी कसं ड्रॉ केलं तसं सीएलसी पण ड्रॉ करायचंय. ठीक आहे. जसं नाव आहे फिल्टरचं त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, कॉम्पोनंट्स याच्यामध्ये काय करायचे, ड्रॉ करायचे. सुरुवातीला सी आहे म्हटलं की आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, कॅपॅसिटर जोडायचं. आणि कॅपॅसिटर कसं जोडायचं, पॅरलल म्हणजे उभा. हे विसरायचं नाही, फिल्टरसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. कॅपॅसिटरचा सिम्बॉल काढत असताना 2 पॅरलल प्लेट्स आपण काढतो. तर कमी किंवा जास्त नाही काढायचे, आपल्याला सेम दाखवायचे लांबीला. त्याच्यानंतर सी नंतर आहे एल, म्हणजे तुमचा यायला पाहिजे इथं इंडक्टर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे कॅपॅसिटर. सी झाला, एल झाला, परत सी आहे, परत एक सी आला. ही झाली आपली CLC ची फिगर. ठीक आहे. ह्याला फर्स्ट कॅपॅसिटरला आपण नाव द्यायचं C1, सेकंड कॅपॅसिटरला आपण नाव द्यायचं C2 आणि इंडक्टरला आपण नाव द्यायचं L. ठीक आहे. हा झाला फर्स्ट कॅपॅसिटर. दोन्हीही अर्थिंग असतील. झाली फिगर. फिगरला नाव पण आपल्याला एक्झाम मध्ये द्यावं लागतं. Construction of CLC filter. Construction of CLC filter. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड आपल्याला काढायची ती वेवफॉर्म. आता वेवफॉर्म तुम्हाला माहित झाली की आपण कसं ड्रॉ करतो. ही आहे ते फिल्टर आउटपुट आणि येलो कलरचं जे आहे ते रेक्टिफायर आउटपुट. ठीक आहे. आता सीएलसी फिल्टर, एलसी आपल्याला समजलं असेल तर सीएलसी खूप इझी फिल्टर आहे. सेम. आता कन्स्ट्रक्शन आपल्याला सुरुवातीला कन्स्ट्रक्शन सांगावं लागेल. काय यूज केलेलं आपण, तर 2 कॅपॅसिटर आणि 1 इंडक्टर आपण यूज केलेलं आहे. कसा कनेक्ट केलं हे सांगायचं आपल्याला कन्स्ट्रक्शन पार्ट मध्ये. ठीक आहे. C1 इज कनेक्टेड इन पॅरलल, इंडक्टर L इज कनेक्टेड इन सिरीज, कॅपॅसिटर C2 इज कनेक्टेड इन पॅरलल विथ RL. C1 पॅरलल मध्ये जोडलं, इंडक्टर L तुम्ही सिरीज मध्ये जोडला आणि C2 जोडलेला आहे आपण पॅरलल मध्ये. C1 C2 पॅरलल मध्ये जोडले आणि इंडक्टर L जो आहे तो सिरीज मध्ये जोडलेला आहे. आपण तुम्हाला हे सगळं माहित झालं. आता प्रत्येक फिल्टर मध्ये मी सांगते आहे पॅरलल आणि हा सिरीज मध्ये.
ठीक आहे, हे झालं कन्स्ट्रक्शन पार्ट. त्याच्यानंतर आपण वर्किंग पाहूया. दिस फिल्टर इज ऑल्सो नोन ॲज पाय फिल्टर. दिस फिल्टर इज ऑल्सो नोन ॲज पाय फिल्टर. वाय दिस इज नोन ॲज ऑल्सो पाय फिल्टर? बिकॉज लुक लाईक ग्रीक लेटर पाय. त्याचा जो लुक आहे तो ग्रीक लेटर म्हटलं जातं पायला. ग्रीक कडून आलेले लेटर आहे. ठीक आहे, तर जो पायचा जो सिम्बॉल आहे त्या पद्धतीने दिसतं. हे एवढं स्ट्रक्चर फिल्टरचं की दोन कॅपॅसिटर आणि वर इंडक्टर जेव्हा आपण काढू ते ह्या पद्धतीने दिसतं दिसायला. त्याचा जो लुक आहे तो त्या पद्धतीने दिसतो, म्हणून आपण त्याला म्हटलं जातं ऑल्सो कॉल्ड ॲज पाय फिल्टर बिकॉज लुक लाईक सिम्बॉल ऑफ पाय. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला सेम वर्किंग द्यायचं आहे की रेक्टिफायरचं आउटपुट आल्यानंतर पुढं काय होत जाईल, की कसं आपण रिमूव्ह करत जातो रिपल किंवा एसी कॉम्पोनंट्स. Rectifier output contains ripple, means it contains AC as well as DC, not pure DC. So when this output is connected across C1, C1 start charging. रेक्टिफायरचं आउटपुट आपण C1 ला जेव्हा देऊया, सुरुवातीला C1 कडे येणार आहे. C1 काय करतो? चार्जिंगला सुरुवात करतो. स्टार्ट चार्जिंग अप टू VP. अप टू VP. After peak voltage is slightly less than peak voltage, then capacitor start discharging. हे तुम्हाला माहित झालं का कॅपॅसिटर कसा ऑन होतो कसा ऑफ होतो? ठीक आहे. When rectifier output is applied across C1, C1 start charging up to peak voltage. Peak voltage is slightly less than capacitor start discharging. And it discharging through inductor L and resistance RL. तो डिस्चार्ज होताना यांच्या मार्फत डिस्चार्ज होतो L आणि R च्या माध्यमातून. ठीक आहे, त्याच्यानंतर काय होईल? आफ्टर C1 आता C1 कडे जर AC येत असेल, C1 ची प्रॉपर्टी तर आपल्याला माहिती आहे. C1 फक्त AC पास करणार. इट पासेस ओनली AC and this AC is bypassed by C1. रेक्टिफायरच्या आउटपुट मध्ये जर काही एसी येत असेल तर हा C1 काय करून टाकेल? बायपास करून टाकेल. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडक्टर काय करेल? आता आफ्टर C1 इफ AC रिमेन्स, आफ्टर C1 इफ AC रिमेन्स, then this AC is opposed by inductor L. It prevents AC to pass forward. Opposes AC or produces back EMF or produces very high reactance path for AC, or it acts as an open switch for AC, so AC cannot be passed by inductor. It passes only DC. हे आपल्याला माहिती आहे because property of inductor. Inductor pass only DC. It acts as open switch for AC. After inductor, if AC remains. After inductor, if AC remains, this AC is bypassed by capacitor C2 and we get pure DC across the load. ठीक आहे, इतकं सिंपल याचं वर्किंग आहे. बघा आता आपण बघूया, जेव्हा C1 च्या अक्रॉस आपण रेक्टिफायरचं आउटपुट देतो, रेक्टिफायरचं आउटपुट हे प्युअर DC नसतं. हे आपल्याला माहित झालं. असं प्युअर DC नसून त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये AC आलेलं असतं. ते AC काढून टाकण्यासाठी आपण आज फिल्टर वापरतोय, बरोबर आहे. आता C1 च्या अक्रॉस जेव्हा AC DC असं आउटपुट येणार आहे तर C1 स्टार्ट काय होतो? चार्जिंगला, आणि तो VP पर्यंत जाईल. VP पेक्षा थोडं जरी रेक्टिफायरचं आउटपुट कमी झालं की तो डिस्चार्ज होतो. पण डिस्चार्ज होताना तो याच्या थ्रू डिस्चार्ज होतो, त्याला त्याचा आउटपुट देऊन मोकळं होतो L ला. त्याचा अर्थ काय होतो? डिस्चार्ज होताना तो इंडक्टरच्या मार्फत डिस्चार्ज होतोय, म्हणजे त्याचं काय अक्रॉस जे आउटपुट असेल ते याला मिळेल. आता याच्या अक्रॉस आउटपुट काय असणार आहे? C1 च्या जेव्हा ACDC इथे येईल त्यातले AC तो पास करणार आहे बिकॉज प्रॉपर्टी ऑफ कॅपॅसिटर इट प्रोड्युसेस लो रिएक्टन्स पाथ फॉर AC, क्लोज स्विच फॉर AC. म्हणजे तो AC ला पुढे जाऊ दे, पण AC कुठे जाणार आहे? ग्राउंडला. बायपास होऊन जाईल जर AC असेल तर, फक्त इथे DC शिल्लक राहील. ठीक आहे, हा इंडक्टर काय करेल? इंडक्टरची प्रॉपर्टी आहे तो DC ला पुढे जाऊ देतो. जे रिमेनिंग DC होतं ते पुढे जाईल, आणि जर त्याच्यामध्ये काही AC असेल तर इंडक्टर जाऊ देणार नाही. अपोजेस इंडक्टर काय करेल? खूप मोठा अपोज तयार करेल, बॅक EMF तयार करेल जेणेकरून AC पुढे जाणार नाही. आणि तरी सुद्धा जरी इंडक्टर नंतर पण काही AC राहत असेल काही प्रमाणामध्ये, तर हा तिसरा जो फिल्टर आहे कॅपॅसिटर C2
हा काय करेल, बायपास करून टाकेल एसी. ठीक आहे, म्हणजे एकाच फिल्टर मध्ये आपण 3 फिल्टर यूज केले. हा C1 हा एक फिल्टर झाला, L हा एक फिल्टर झालेला आहे आणि C2 हा एक फिल्टर झालेला आहे. 3 filters are used in one circuit. So we get pure and pure DC than other filters. ठीक आहे, सर्वात जर चांगला फिल्टर म्हटलं आपल्याला तर आपण कोणता यूज करणार, CLC. सिंपल आहे. तुम्ही जेव्हा एक कॅपॅसिटर वापरता, एक गाळणी वापरतोय आपण, एक फिल्टर वापरतोय आपण, किंवा इंडक्टर जर एकच वापरला आपण तर एक फिल्टर झालं. एलसी म्हणलं तर दोनदा फिल्टरची प्रोसेस होते 2 वेळा. आता याच्यामध्ये 3 वेळा आपली फिल्टरची प्रोसेस होते. एसी 3 वेळा तुम्हाला काय होते की ते फिल्टर केलं जातं, गाळून दिलं जातं. जास्तीत जास्त तुम्हाला एसी रिमूव्ह केलं जातं आणि सर्व फिल्टर मध्ये जास्तीत जास्त प्युअर डीसी आपल्याला इथं मिळेल. ठीक आहे, सर्व फिल्टर मध्ये सर्वात चांगला फिल्टर म्हटलं तर हा आहे. आपण काय पाहिलं, जसे ऍडव्हान्टेजेस तसे डिसएडव्हान्टेजेस. पण डिसएडव्हान्टेजेस काय येतील, आता हे ऍडव्हान्टेज झालं की सर्वात चांगला आउटपुट आपल्याला मिळेल, प्युअर डीसी मिळेल देन अदर फिल्टर्स. ओके, CL या RC और LC याच्यापेक्षा याच्यामध्ये आउटपुट आपल्याला काय मिळेल, जास्तीत जास्त प्युअर मिळेल. 3 वेळा फिल्टरची प्रोसेस झाल्यामुळे 3 वेळा एसीला आपण गाळून टाकतो. पहिला C1 बायपास करून टाकतो, त्याच्यानंतर काय राहिलं असेल तर इंडक्टर जाऊ देत नाही. त्याच्यानंतर पण काय राहिलं असेल तर C2 काय करतो, बायपास करून टाकेल. ठीक आहे, तर आता याचे ड्रॉबॅक्स काय सांगता येतील आपल्याला. सर्व फिल्टर मध्ये कॉम्पोनंटची संख्या वाढली, कॉम्पोनंट्स वाढले की कॉस्ट वाढली, साईज वाढली. तर साईज आणि कॉस्ट हे त्याचे डिसएडव्हान्टेजेस होतील. त्याच्यानंतर ऍडव्हान्टेज असेल की जास्तीत जास्त प्युअर डीसी तो काय देईल आपल्याला बाकीच्या फिल्टरपेक्षा देईल. ठीक आहे, तर हे कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ CLC फिल्टर होतं. आता आपल्याला पाहायचं RC फिल्टर. RC फिल्टर याच्यानंतर आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. जिथं जिथं इंडक्टर आपण यूज केला असेल तर तिथं तिथं आपण काय करू शकतो, हेवी लोड साठी आपण इंडक्टर वापरू शकतो. लाईट लोड साठी आपल्याला वापरायचंय फक्त कॅपॅसिटर. कॅपॅसिटर किंवा रेजिस्टन्स आपण वापरतो लाईट लोड साठी आणि इंडक्टरचे जे सर्किट आहे ते आपण वापरतो हेवी लोड साठी. लास्ट फिल्टर जो आहे आपल्याला, लास्ट तो आहे आपल्याला RC फिल्टर. तर आज आपले सर्व फिल्टर संपतायत. ठीक आहे, आपण C पाहिला, L पाहिला, LC पाहिलेलं आहे, CLC पाहिलेलं आहे. लास्ट जो फिल्टर आहे तो RC फिल्टर आहे. ठीक आहे, LC किंवा CLC याचे डिसएडव्हान्टेज होतं. काय डिसएडव्हान्टेज होतं की आपण लाईट लोडला यूज नव्हतो करत. लाईट लोड लाईट लोडला इंडक्टर आपण यूज नाही करू शकत. इंडक्टर फिल्टर आपण नाही वापरू शकत, LC नाही वापरू शकत, आपण CLC नाही वापरू शकत. ठीक आहे, मग त्याच्यावरती उपाय काय, तर आपण काय केलेलं आता, इंडक्टर सिरीज इंडक्टर इज रिप्लेस्ड विथ सिरीज रेजिस्टन्स किंवा सिरीज रेजिस्टन्स इज रिप्लेस्ड विथ सिरीज इंडक्टर. इंडक्टरच्या जागी आपण लावलं रेजिस्टन्स, इंडक्टर काढून टाकला आणि त्याऐवजी आपण काय लावलेलं आहे, रेजिस्टन्स. जेव्हा आपण रेजिस्टन्स आपण यूज करूया तर कॅपॅसिटर किंवा रेजिस्टन्स हे आपण लाईट लोड साठी आपण इझिली काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. LC किंवा CLC जो फिल्टर आहे तो फक्त हेवी लोडला चालतो, लाईट लोडला आपण नाही यूज करू शकत. लाईट लोड साठी मग जास्तीत जास्त प्युअर करायचं असेल मग आपल्याला ह्या पद्धतीने वापरावं लागेल. ह्याच कॅपॅसिटरला अजून एक नाव आहे, इनपुट कॅपॅसिटर RC फिल्टर असं म्हटलं जातं. इनपुट कॅपॅसिटर RC फिल्टर. RC नेटवर्क इज कनेक्टेड बिटवीन C अँड RL. त्यामुळे मी C आणि RL पिंक कलर मध्ये दाखवलेलं आहे. ठीक आहे, इनपुट कॅपॅसिटर RC फिल्टर असं त्याला नाव पडलेलं आहे. ऑल्सो कॉल्ड एज इनपुट कॅपॅसिटर RC फिल्टर और सिम्पली ओनली RC फिल्टर. फक्त इंडक्टरच्या जागी आपल्याला रेजिस्टन्स काढायचं आहे. आणि हे जे मी डॉटेड लाईन्स दाखवलेले आहेत तर तुम्ही असे किती पण दाखवू शकता. तुम्ही 1 दाखवा, 2 दाखवा, सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, 4 किती पण दाखवू शकतो आपण. 1 RC पेयर इज decreases ripple at least factor 10. जवळपास फॅक्टर 10 नी तो काय करतो, प्रत्येक RC ची जी जोडी आहे, जी पेयर आहे, एक RC ची जोडी जवळपास 10 फॅक्टरनी रिपल तुमचं काय करते, कमी करते. इथं 10% कमी होईल, इथं 10% कमी होईल. तुम्ही जितके RC च्या जोडी आपण वापरूया
तेवढं रिपल त्याच्यामध्ये काय केलं जातं, कमी केलं जाईल. वन पेअर आरसी ची एक पेअर जवळपास 10 फॅक्टरने काय करते, रिपल कमी करते. असे आपण कितीही सेक्शन त्याच्यामध्ये काय करू शकतो, दाखवू शकतो. तर इनपुट कॅपॅसिटर आणि आरएल याच्यामध्ये आपण आरसी चे सेक्शन बसवलेले. तुम्ही 2 किंवा 3 4 किती दाखवू शकतो आपण, एक दाखवले तरी सुद्धा चालेल. इंडक्टर हा हेवी लोडला फक्त वापरता येतो, तर त्याच्यामध्ये बदल केला आपण, हा आर लावला त्या सर्किटमध्ये. तर हे सर्किट मग लाईट लोडलाही आपल्याला यूज करता येईल. रेजिस्टन्स हा एक्सी पेक्षा खूप मोठा आहे, एक्सी पेक्षा कितीतरी मोठा आहे रेजिस्टन्स. त्यामुळे काय होईल, जेव्हा एसी येईल तर त्याच्या आरच्या अक्रॉस काय होईल, ते ड्रॉप होईल व्होल्टेज. इथं ड्रॉप होईल, इथं ड्रॉप होईल, आणि सी जे वापरलेला आहे तो बायपास करून टाकेल. म्हणजे प्रत्येक आरसीची जी जोडी आहे ते एसी कमी कमी करत जाईल. ठीक आहे, मी सांगितलं तुम्हाला एक आरसीची जोडी 10 फॅक्टरने रिपल काय करते, कमी करते. मग आता याच्यामध्ये हा फायदा झाला. मग ड्रॉबॅक काय, लाईट लोडला वापरतोय आपण, लाईट लोड. याचा अर्थ काय होतो, तुम्ही हेवी लोडला यूज करू शकत नाही. नॉट युज्ड फॉर हेवी लोड, युज्ड फॉर ओनली लाईट लोड बिकॉज ऑफ रेजिस्टन्स अँड कॅपॅसिटर. इंडक्टर असेल तर हेवी लोडला वापरतो आपण, मग तर एल असेल, एलसी असेल, सीएलसी असेल. फक्त कॅपॅसिटर फिल्टर असेल किंवा आरसी असेल तर हे फिल्टर फक्त आणि फक्त लाईट लोड साठी आपण यूज करू शकतो, ज्याच्यामध्ये करंट कॅपॅसिटी कमी आहे. अशा सर्किटमध्ये आपण हे दोन फिल्टर वापरू शकतो. कोणते, सी किंवा आरसी. बाकीचे सर्व फिल्टर आपण हेवी लोड साठी आपण यूज करू शकतो. लक्षात आलं. सी आणि आरएल च्या मध्ये आपण आरसी चे नेटवर्क बसवलेले आहेत. प्रत्येक आरसी ची जोडी जवळपास 10 फॅक्टरनी रिपल कमी करते आणि जास्तीत जास्त प्युअर डीसी आपल्याला अक्रॉस बाहेर देईल. एक्सी पेक्षा म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स पेक्षा रेजिस्टन्स कितीतरी मोठा आहे आणि त्यामुळे रेजिस्टन्सच्या अक्रॉस जर एसी येत असेल तर ड्रॉप होत जाईल व्होल्टेज. ठीक आहे, आणि आपल्याला बाहेर प्युअर डीसी मिळेल. सी जे वापरलेले सगळे कॅपॅसिटर बायपास करून टाकतात आणि एसी राहत असेल तर ते त्याच्या अक्रॉस ड्रॉप होऊन जाईल. मग याचा ड्रॉबॅक काय आहे, इतके फायदे झाले, ड्रॉबॅक पण असायला पाहिजे. तर ड्रॉबॅक काय आहे, मग जसं एसी रेजिस्टन्सच्या अक्रॉस राहतं तसं डीसी सुद्धा राहण्याची शक्यता असते. इट लॉसेस डीसी व्होल्टेज बिकॉज इट ड्रॉप आल्सो डीसी व्होल्टेज. ठीक आहे, हा लॉस आहे. डीसी व्होल्टेज याच्याही अक्रॉस काय होणार आहे, लॉस मध्ये जातं, त्याच्या अक्रॉस ड्रॉप होत जाते. डीसी सुद्धा म्हणजे आउटपुट जितकं मिळायला पाहिजे आपल्याला तितक्या प्रमाणामध्ये मिळू शकत नाही. रेजिस्टन्सच्या अक्रॉस एसी बरोबर डीसी पण ड्रॉप होण्याची शक्यता असते. हा फक्त याच्यामधला ड्रॉबॅक आहे. ठीक आहे, आणि ऍडव्हान्टेज की आपण लाईट लोडला यूज करू शकतो. आणि साईज कमी झाली, इंडक्टर म्हटलं की साईज वाढते, रेजिस्टन्स म्हटलं की आता याच्यामध्ये साईज कमी झालेली आहे, त्याच्यामुळे कॉस्ट ही काय होते, कमी होते. सीएलसी किंवा एलसी पेक्षा याची कॉस्ट काय असणार आहे, फार कमी. कारण रेजिस्टन्स हे फार स्वस्त असतात. आपण रेजिस्टन्सचे प्रॅक्टिकल केलेले आहेत. तर सर्व फिल्टर आपले आज तिथं संपलेले आहेत. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहायचंय की फिगर लक्षात कशा ठेवायचे. तर हा जो भाग आता मी इथं रिमेंट ठेवलेला आहे हा प्रत्येक फिल्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, काढायचं. जवळ घेते थोडं. आरएल त्याच्या अक्रॉस प्युअर डीसी म्हणजे तुमचं V0 येईल. हा भाग सगळ्या फिल्टर साठी काय आहे, कॉमन आहे. ठीक आहे, मग आता चेंज काय होईल बघा. सी एल एल सी त्याच्यानंतर सीएलसी आणि आरसी इतके फिल्टर आपल्याला ड्रॉ करायचे. बरोबर. आता जर फक्त कॅपॅसिटर फिल्टर आपल्याला काढायचे तर कॅपॅसिटर उभा जोडायचा, हे काही बदलायचं नाहीये, फक्त कॅपॅसिटर आपल्याला काढायचा त्याच्यामध्ये. हा झाला कॅपॅसिटर फिल्टर. आता आपल्याला काढायचं इंडक्टर फिल्टर. तर आपल्याला माहित झालं की इंडक्टर आपण जोडतो सिरीज मध्ये, बरोबर आहे. मी बघा बाकीचं काहीच हलवत नाहीये, फक्त इंडक्टर आपल्याला ड्रॉ करायचं सिरीज मध्ये. आयर्न कोर इंडक्टर आपण सगळीकडे वापरतो. ठीक आहे, हा झाला तुमचा एल फिल्टर. त्याच्यानंतर आहे तो एलसी. आता एल ऑलरेडी काढलेले, जसं नाव आहे तशी फिगर ड्रॉ करायची. आता एल आधी काढले आपण, कारण एल आधी आहे, सी नंतर आहे, तर सी आपण उभा जोडतो. हा झाला एलसी फिल्टर. आता राहिला आपला सीएलसी, म्हणजे आधी सी आला पाहिजे. बघा सीएलसी फिल्टर. फक्त 2 कॅपॅसिटर असल्या कारणाने आपण C1 C2 नाव दिलं. तुम्ही सी जरी ठेवलं तरी सुद्धा काही अडचण नाही.
इतक्या सिंपल फिगर्स आहेत की तुम्हाला काय हे बाकीचं स्ट्रक्चर बदलावं लागत नाही. फक्त नावाप्रमाणे कॉम्पोनंट्स काय करायचे आपल्याला चेंज करायचे. आता लास्ट आरसी राहिलेले, आपण जितकं इंडक्टर काढला तिथं रेजिस्टन्स जोडायचा. आणि हे एक पेयर झाली आरसीची. तुम्ही अशा किती पण पेयर दाखवू शकता. आरसी आणखीन एक फिगर इथे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर फिगर लक्षात ठेवायला कुठल्याही फिल्टरच्या फिगर पाठ नाही करावे लागत, इतके सिंपल्स आहेत. आणि वेवफॉर्म पण आपण पाहिल्या, फक्त कॅपॅसिटरची सोडली तर बाकीच्या सगळ्या वेवफॉर्म आपल्याला सांगितले मी की ह्या पद्धतीने ड्रॉ करायचे. डॉटेड लाईन इंडिकेट्स रेक्टिफायर आउटपुट आणि डार्क लाईन इंडिकेट्स फिल्टर आउटपुट. ठीक आहे. फक्त झिरोच्या लाईनला फॉल नाही होत, कुठल्याही फिल्टरचा आउटपुट झिरो लाईनला क्रॉस होत नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. सर्व फिल्टर आज आपले संपलेले आहेत. कुणालाही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. आज 10 मार्कची एक्झाम आपली होईल आणि ही एक्झाम झाल्यानंतर गुरुवारी सर घेत आहेत एक्झाम, तर मला बुधवारपर्यंत तुमचे रिझल्ट आले पाहिजेत त्याचे लगेचच. ठीक आहे.